तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबात कोणी 10वी पास असेल आणि तुमचं वय 18 ते 40, 18 ते 43 किंवा 18 ते 45 वर्ष दरम्यान असेल तर तुमच्यासाठी पोस्ट म्हणून होण्याची मोठी संधी आहे। एक सरकारी नोकरी आहे आणि पोस्ट ऑफिस मार्फत पूर्ण 28,000 पेक्षा जास्त जागांसाठी मेगा भरती निघाली आहे। आणि महत्त्वाचं काय माहिती आहे तर या भरतीसाठी शिक्षण पात्रता फक्त 10वी पास आहे आणि कोणत्याही प्रकारची परीक्षा होत नाही। 10वीच्या टक्केवारीवरती निवड होत असते आणि पगार सुरुवातीला 12,000 पासून 29,000 पर्यंत असते आणि पुढे जाऊन पगारमध्ये वाढ होत असते। तर अशी सुवर्ण संधी कोणी सोडू नका। या भरतीबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करून घ्या। असे भरती रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले। व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, तुम्हाला सर्च करायचं आहे गुगल मध्ये तिरमले जॉब आणि tirmalejob.com या आपल्या वेबसाईट वरती तुम्हाला यायचं आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 10वी पास पोस्ट ऑफिस मेगा भरती 2026 यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला भरतीबद्दलची सविस्तर माहिती, अर्जाची लिंक, जाहिरातीची PDF, नोटिफिकेशन सर्व काही भेटून जाणार आहे। परंतु या भरतीबद्दलची सविस्तर माहिती सरळ आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला पाहूया। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एकूण 28,740 एवढ्या जागा आहेत आणि ज्याला कोणाला आपला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर इथून जॉईन करू शकता। वेळोवेळी तुम्हाला भरतीबद्दलचे अपडेट पाहायला भेटत राहतील आणि या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे। तर सर्वात महत्त्वाचं आहे, आता कोणत्या पदांसाठी ही भरती आहे तर पद पाहून घेऊया। एकूण 3 पद आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता येथे अनुक्रमांक मध्ये 2 दिलेला आहे मी, परंतु या ठिकाणी ब्रांच पोस्ट मास्टर हे एक पद आहे, त्यानंतर असिस्टंट पोस्ट मास्टर हे दुसरं पद आहे आणि डाक सेवक, ग्रामीण डाक सेवक हे तिसरं पद आहे। येथे आता पद संख्या ही राज्यानुसार, जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार वेगवेगळी आहे। एकूण 28,740 जागा आहेत, परंतु जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार, राज्यानुसार वेगवेगळ्या जागा आहेत आणि त्या पाहायच्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून त्या पाहू शकता तुम्ही तुमच्या डिव्हिजन नुसार जागा। त्यानंतर आता पगार कशी असणार आहे तर ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी 12,000 पासून 29,380 पर्यंत राहील आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर डाक सेवक या पदासाठी 10,000 पासून 24,470 इथपर्यंत ही पगार राहणार आहे। आता शिक्षण पात्रता समजून घ्या। शिक्षण पात्रता आहे फक्त 10वी पास, हे बरोबर आहे, परंतु त्यांनी अजून काही अट दिलेले आहे, जसं की गणित आणि इंग्रजी विषय हा तुम्ही 10वी पर्यंत घेतलेला असावा, म्हणजे 10वी पर्यंत शिकत असलेले असावे आणि तुमची स्थानिक भाषा तुम्हाला आली पाहिजे। स्थानिक भाषा म्हणजे आता आपण महाराष्ट्रातील आहोत, आपण मराठी बोलतो, तर तुम्ही 10वी पर्यंत मराठी भाषा घेतलेली असावी तर तुम्ही अर्ज करू शकता। आणि कम्प्युटरचे नॉलेज आणि सायकल तुम्हाला चालवता आली पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि कम्प्युटरचं नॉलेज मध्ये तुम्ही MSc केले असेल तरी चालेल, नाही केली असेल तर नंतर तुम्हाला इथे मुदत दिली जाते आणि तेव्हा तुम्ही केली तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि साधारणतः आता कम्प्युटरचं नॉलेज प्रत्येकालाच आहे, कारण डिजिटल युग झालेलं आहे। महत्वाचं आहे वयाची अट, तर 18 ते 40 वर्ष साधारण जनरल कॅटेगरीसाठी आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्ष, त्यामुळे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर SC ST 18 ते 45 वर्ष, PWD साठी 18 ते 50 वर्ष आणि 18 ते 55 वर्ष असं काही ते आहे, तुम्ही ते पाहू शकता। त्यानंतर शारीरिक पात्रता, येथे शारीरिक पात्रता नसते, परंतु या ठिकाणी तुमची शारीरिक चाचणी फिटनेस घेतली जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला सायकल चालवता आली पाहिजे। आता ते तर मोटरसायकल वगैरे वरतीच फिरता सर्वजण, परंतु पूर्वीच्या काळी कसं असायचं की सायकल वरती पोस्टमन यायचा आणि मग ते टपाल वाटत फिरायचा, म्हणून येथे सायकलाची अट लावलेली आहे। आणि ज्याला सायकल येते म्हणजे त्याला 2 व्हीलर येतच असते, तो काही प्रश्न नाही। आणि नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात ही भरती निघालेली आहे, परंतु फॉर्म भरताना जो ऑप्शन तुम्ही निवडणार आहात, ज्या गावाचा ऑप्शन तुम्ही निवडणार आहात त्याच गावामधून तुम्हाला नोकरी भेटेल। आता फी काय आहे, फी फक्त 100 रुपये आहे। ही अशी एकमेव भरती आहे की या भरतीला फक्त 100 रुपये फी असते आणि SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन किंवा महिला असेल तर या ठिकाणी कोणतीही फी लागत नाही, यांना फी माफ आहे। आता अर्ज सुरू होण्याची आणि शेवटची तारीख, अर्ज सुरू झालेले आहेत 31 जानेवारी 2026 पासून आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख आहे 14 फेब्रुवारी 2026, ही रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे। त्यानंतर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण फॉर्म फिल करतो, आता त्याच्यासाठी 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदत दिलेली आहे। आणि खूप वेळा काय होतं, किती चांगली माहिती सांगितली व्यवस्थित तरी काही जण चुका करतात।
मग त्यामुळे या ठिकाणी एडिट आणि करेक्शनसाठी ते 2 दिवस देतात, 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी 2026 असे 2 दिवस तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करता येईल जर का काही चुकलं असेल तर. परीक्षेची तारीख, यात कोणत्याही प्रकारची परीक्षा होत नाही, मी तुम्हाला आधी पण सांगितलं, परंतु माहितीसाठी या ठिकाणी दिलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचे, याची अधिकृत जाहिरातीची PDF पाहायची असेल तर येथे क्लिक करून तुम्ही जाहिरातीची PDF पाहू शकता. ही अधिकृत जाहिरातीची PDF आहे. आणि त्याचबरोबर येथे अर्ज करण्याची वेबसाईट दिलेली आहे. तुम्हाला तुमचं वय मोजायचं असेल तर कॅल्क्युलेटर सुद्धा देण्यात आलेलं आहे. आवश्यक कागदपत्र कोणकोणतं लागतं? फॉर्म भरताना 10वीचं मार्कशीट लागतं, आधार कार्ड लागतं, शाळा सोडल्याचा दाखला, तो जन्मतारीख वगैरे साठी लागतो आणि अदरवाईज लागत नाही. MSc IT केल्याचं सर्टिफिकेट हे फक्त तुम्ही केली असेल तर आहे. आणि फोटो सही तुम्हाला अपलोड करण्यासाठी लागतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जेव्हा तुमची निवड होते तेव्हा बोलवण्यात येतं, त्यासाठी वेगळं डॉक्युमेंट लागतं. तुम्हाला वाटत असेल तर ते डॉक्युमेंट मी या ठिकाणी ॲड करून देऊ. आता निवड कशी होत असते तुम्हाला आधी पण सांगितलं. निवड प्रक्रियेमध्ये फक्त 10वी पास लागतं आणि 10वी पास वरती जे तुमची टक्केवारी असते त्या टक्केवारीवरती मेरिट लिस्ट लागते आणि मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला नोकरी भेटली असं समजून चाला. फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला पास व्हावं लागतं. डॉक्युमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नको. जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही रिजेक्ट झाल्या तर तुमची नोकरी गेली असं समजा. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तयार ठेवायचं. आता सर्वात महत्त्वाचं आहे, मेरिट लिस्ट किती लागतं? तर साधारणतः माझा आतापर्यंतचा अनुभव आहे, जेव्हापासून ही भरती निघत आहे, तर एकूण 4 ते 5 मेरिट लिस्ट लागत असतात. आणि कधी कधी जर का मुलं गेले नाही नोकरीसाठी काही मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट झाले तर 6-7 मेरिट लिस्ट सुद्धा लागत असतात. मागच्या वेळी वाटतं 5 का 6 मेरिट लिस्ट लागलेल्या होत्या आणि त्या मेरिट लिस्ट असा अंदाज फिक्स नसतो, त्यानुसार त्या लागतात. आणि जेव्हा मेरिट लिस्ट लागते तेव्हा आपला व्हिडिओ येतो आपल्या तिरमले जॉब या यूट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्राम पेजवरती. अजूनही आपल्या तिरमले जॉबला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं असेल तर करून घ्या, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि ज्यांनी फॉलो केलं असेल इंस्टाग्रामला त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर ही सर्व माहिती तुम्हाला समजली. आता पोस्ट ऑफिस भरतीमध्ये निवड झाली की नाही हे कसं समजतं? आता मेरिट लिस्ट लागते, त्यामध्ये जर का तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, नाव असेल तर त्यावरून तुम्हाला समजतंच की तुमची निवड झाली. परंतु फॉर्म भरताना जो तुम्ही ईमेल ID दिलेला असतो किंवा मोबाईल नंबर दिलेला असतो त्यावरती सुद्धा तुम्हाला मेलने आणि SMS द्वारे कळवण्यात येतं की तुमची निवड झालेली आहे. आणि जर का तसा मेसेज किंवा मेल तुम्हाला आला म्हणजे समजून घ्या तुमची निवड झालेली आहे. आणि मेरिट लिस्ट लागते तेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमाने कळवत असतो. तर अशा प्रकारची होती ही माहिती. तरी ज्यांना काही अडचण येत असेल, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून नक्की सांगा. 14 फेब्रुवारी म्हणजे रजिस्ट्रेशनची तारीख आहे 16 फेब्रुवारी पूर्वी या भरतीसाठी नक्की अर्ज करा. अडचण येत असेल तर कमेंट्स करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण या भरतीबद्दलची माहिती कळेल आणि ते सुद्धा फॉर्म भरून घेतील. आणि अशा नवनवीन अपडेट्ससाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा तिरमले जॉब. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.